Good morning, students. I am your English teacher, Suryavanshi sir. Today, we are going to learn about in Unit 2, learning about language adjective. Adjective म्हणजे काय याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर पहा, वर्ड्स दॅट डिस्क्राइब अ नाउन ऑर अ प्रोनाउन आर कॉल ॲडजेक्टिव्स. म्हणजे असे शब्द की जे नामाबद्दल, नाउन म्हणजे नाम आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, नामाबद्दल आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या किंवा त्याचं वर्णन करणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. तो भाग आज आपल्याला पाहायचा आहे. Many times we have to describe people, places, animals or other things. We use describing words to do so. Given below are some such describing words. म्हणजे अनेक वेळा आपण एखादा व्यक्ती असेल, एखादं ठिकाण असेल, प्राणी असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील त्याबद्दल आपण वर्णनात्मक शब्दांचा वापर करून त्याबद्दल बोलतो किंवा त्याची माहिती सांगतो. तर अशा शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. खाली एक उदाहरण दिले पहा. रीड देम अँड फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल नाउन्स ऑफ इच डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता ब्युटिफुल, ब्युटिफुल याचा अर्थ होतो सुंदर. मग सुंदर या शब्दासाठी पहा, ब्युटिफुल प्लेस, ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल हँडरायटिंग. म्हणजे एखादं सुंदर ठिकाण असेल, एखादं फूल असेल, एखादं लिखाण असेल. त्याच पद्धतीने पहा, खाली काही उदाहरणं त्यांनी तुम्हाला सोडायची सांगितलीत. पुअर, डेड, स्मॉल, पोलाइट, लेझी, गुड, वेल नोन, गोल्डन. आता आपण यातलं एक उदाहरण पाहू. पुअर. पुअर याचा अर्थ काय होतो? गरीब. मग आपण म्हणतो पुअर बॉय, एखादा गरीब मुलगा असतो. किंवा पुअर काऊ, एखादी जी गाय असते ती पण देखील गरीब असते. पहा, पुअर काऊ. किंवा डेड असेल, डेड म्हणजे मृत, मग डेड ॲनिमल असेल, डेड प्लांट असतील, म्हणजे एखादा मृत प्राणी, मृत वनस्पती. अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरणं तुमच्या वहीमध्ये सोडायचे आहे. आता पहा, नाऊ स्पॉट द ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग. खाली काही तुम्हाला वाक्य दिले आहेत. पहा, एक अंजिता आणि रंजिता यांचं कॉन्व्हर्सेशन दिलं आहे. त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये देखील तुम्ही विशेष असे शब्द किंवा ॲडजेक्टिव्ह शोधू शकतात. म्हणजे ते एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतायत. त्याला तुम्ही स्पॉट करायचं म्हणजे अंडरलाईन करायचं आणि ते लिहायचं आहे. अशा पद्धतीने झालेला जो भाग आहे तुम्ही सर्वांनी पूर्ण करायचा आहे. थँक्यू अँड बेस्ट लक फॉर युअर स्टडी.